लग्नाची वेडी या मालिकेत आपण पाहणार आहोत की शकुंतलेला मधूने निरोप दिलेला असतो की सिंधूने राघवला अन्वी आणि आयुष यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिली आहे. राघव त्या ठिकाणी येतो आणि सिंधू म्हणते की इथंच अन्वी आणि आयुष या दोघांना मी बघितलं. ते खोलीमध्ये अन्वीचा आणि आयुषचा शोध करतात, परंतु त्या ठिकाणी ते दोघंही सापडत नाही. नंतर सिंधूने भरलेला डबा सिंधूला दिसतो आणि सिंधू ही राघवला म्हणते की हा बघा डब्बा, मी आत्ता सकाळी शकुंतलाताईंना भरून दिला होता. तेव्हा राघव सांगतो की तूने पत्ता दिलाय याची खबर शकुंतलाबाईला लागली. इकडे मधू ही शकुंतलाबाईकडे आलेली असते. तेव्हा ती विचारते, काय झालं तुम्ही आणि तुमच्यावर कोण पारड ठेवून आहे, कारण तिथला पत्ता राघवला कोणी दिला. तेव्हा शकुंतलाबाई म्हणते की तुम्हाला भलतेच या गोष्टीचा आस लागलेला आहे. तेव्हा मधू म्हणते की तुम्ही अजून सिंधीला ओळखलेलं नाही. आणि तेव्हा शकुंतला म्हणते की माझ्या पण नादी अजूनपर्यंत कोणी लागलं नाही. आणि एवढं लक्षात ठेवा, मला शकुंतला आवटी म्हणतात. गळ्यात शोभतो खानदानी साज आणि शकुंतलेला कमी नाही माज. आणि तुम्ही काय मधुराणीबाई वाहत्या पाण्यात हात धुत आहात. एवढं लक्षात ठेवा, वाहतं पाणी हे माणसाला वाहून नेतं. असे त्या दोघांचे बोलणे चालू असतात. तेव्हा मधू म्हणते की मला राघववर संशय येतो आहे की सिंधू ही नक्की जेलमध्ये आहे की नाही, कारण राघव हा सिंधूला भेटण्यासाठी आम्हाला कोणालाच घेऊन जात नाही, तर मला संशय येत आहे. त्यानंतर सिंधू ही घरामध्ये फिरत असते. तेव्हा शकुंतलाबाई ही सिंधूला साधना म्हणून आवाज देते आणि थांबवते आणि तिच्या डोक्यावरती पदर काढू लागते. तेवढ्यात त्या ठिकाणी राघव येणार आणि राघव हा सिंधूचा बचाव करणार आणि शकुंतलेला त्या सिंधूचं तोंड पाळण्यापासून परावृत्त करणार. तेव्हा नेमकं शकुंतला विचार करणार की हा माणूस पण ऐन वेळेस कोण आला असावा घरामध्ये, कारण शकुंतलासुद्धा ही राघवला ओळखत नाही. राघव हा वेश धारण करून आलेला असतो आणि सिंधूला आता या गोष्टीचा तपास लागलेला असतो की आयुष अन्वीला शकुंतलेनेच किडनॅप केलं आहे, पण त्यांच्याच डावाने त्यांनाच आपण आता सगळ्यांच्या समोर आणूया असं सिंधू विचार करत असते. आणि सिंधूने जे काम हाती घेतलं आहे ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.